रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. खालनं जी कोंब निघायला लागलेली ते ही राहतच नाही हे सत्य सत्य आहे. म्हणजे ही तुमचा एकटाच नाही तर अखंड संबंध जे महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत 265 ऊस लागवण करणार आहे चार नाही तर पाचच ऊस एका बेटाडाला राहत. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. रामारोडेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आपण उभं बघतोय पाठीमागं, बघा तिकडं फक्त नजर जाईल तिकडं फक्त दिसतंय काय ऊस. फक्त दिसतंय काय ऊस. आणि महाराष्ट्राचं नगदी पीक म्हणलं तर ऊस आहे. म्हणजे 99% शेतकऱ्याच्या शेतामध्ये बघायला गेलं तर ऊस हे असतो म्हणजेच असतो. भरलं 1 एकर असेल, अर्धा एकर असेल, किंवा पर्यंत आपण बघितलं पाठीमागचा काळ वेगळा होता आणि आताचा जे अलीकडचा 5-10 वर्षाचा काळ आहे ही वेगळा आहे. म्हणजे ऊसामध्ये पहिलं उत्पन्न ज्या पटीत निघत होतं त्या पटीत आता उत्पन्न निघत नाही. कारण त्याची कारणं वेगवेगळी येते. ते कारणं काय आहे ती काय नाही हे आता आपण आपल्या शेतकरी बंधूंकडनं जाणून घेऊया. त्यांचा हा 6 एकर ऊसाचा प्लॉट आहे आणि 6 एकराला रामारोडेकचं नियोजन चालू आहे. टोटल ह्यांचं क्षेत्र 13 एकर आहे ऊसाचं, पण त्यामधलं बाकीचं जे काय उर्वरित क्षेत्र आहे ती खोडवा ऊस आहे आणि हे लागणीचा ऊस आहे. तर तुम्ही तुमचं नाव आपल्या शेतकरी बंधूंना सांगा, तुमचं गावाचं नाव म्हणजे पूर्ण पत्ता पण सांगा तुम्ही. माझं नाव धनंजय प्रल्हाद चव्हाण, राहणार टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. बर, तुम्ही ऊस शेती किती वर्षापासून ऊस शेती करताय तुम्ही? मी आता जवळजवळ म्हणजे माझी 10वी सुटली. हां, 20-25 वर्षापासून ऊस शेती करतो. ऊस शेती करतो. पहिल्या ऊसाच्या शेतीत आणि आताच्या ऊसाच्या शेतीत आज बदल आहे, भरपूर बदल आहे. ह्या 4-5 वर्षात जे ऊसाचं उत्पन्न घटत चाललंय ह्याला जी कारणं आहेत ती वेगवेगळी कारणं आहेत त्याची. ते रासायनिकचा अति प्रमाणाचा वापर असेल किंवा जी जमिनीचा पोत होता ती जी बिघडला आहे, ह्याला अनेक लय कारणं आहेत. पण आपण त्याच्यावर कधी अभ्यास केलेला नाही. तुम्ही रामारोडेककडं किंवा रामारोडेकबद्दल तुम्हाला माहिती कशी झाली? मी 4 वर्षापूर्वी मला लिंबूच पीक होतं माझं. लिंबू आहे आपल्याकडे 4 एकर. बर. तर त्यात झाडं चालली होती, हां, म्हणजे वाळून चालली झाड. बर. मी आपल्या बनवत साहेबाकडं 1-2 केंड नेऊन सोडली. थोड्या प्लॉटला आधी सोडली. बर. त्याच्यानंतर मला त्या म्हणजे खर्टी झालेली झाडं चांगली झाली. बर. म्हणजे जे झाड मरणार होतं असं वाटत होतं ती जिवंत झालं. हा, चांगलं झालं. मग त्याच्यापासून उत्पन्न सुरू झालं, चालू झालं. बर. त्यावेळेसपासून मी रामारोडेक वापरता. म्हणजे तुम्हाला रामारोडेक 4 वर्षापासून अनुभव आला. बर, त्या लिंबूच्या पिकात तुम्हाला अनुभव आला आणि आता ही एवढं मोठं ऊसाचं क्षेत्र आहे. असं ह्या एवढ्या मोठ्या क्षेत्राला ऊसाला तुम्ही सगळ्या प्लॉटला एकदम औषधं वापरायला चालू केलीत का आधी 1 एकराला? नाही, आता मी सगळ्याला चालू केली. सगळ्याला कारण चालू ते अनुभव कळाला ना मला. कळाला म्हणजे विश्वास तुमचा बसला. 4 वर्षापूर्वी तुमचा विश्वास बसला आणि 6 एकराच्या 6 एकर म्हणजे टोटल 13 एकराला आपल्या सध्याचा चालू आहे. तर तुम्हाला काय बदल जाणवला? म्हणजे आता पाठीमागे आता तुम्ही 20-25 वर्षापासून शेती करताय, ऊसाची शेती करताय. तर जी पाठीमागचं 10-15 वर्षात खालचं जे उत्पन्न होतं आपलं ते चांगलं होतं. आता ह्या 5-6 वर्षातलं उत्पन्न घटत चाललेलं आहे. तुमच्या एकट्याच नाही, बऱ्याच सरसकट शेतकऱ्यांचं उत्पन्न घटत चाललेलं आहे. तुम्हाला आता ह्या वर्षी तुम्ही रामारोडेक तुमच्या ऊसाच्या शेतीमध्ये वापरायला लागलाय तुम्ही, तर तुम्हाला काय बदल जाणवतंय? बदल आहेच की. बदल आता तुम्ही डोळ्यानं बघताय. पण आता ह्या महाराष्ट्रातल्या किंवा इतर जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना एक सांगण्यासाठी तुमचा अनुभव त्यांना सांगा तुम्ही की बाबा ह्या ऊसाला कधीपासून तुम्ही रामारोडेक वापरायला लागलाय आणि काय लहानपणापासूनच वापरतोय. माझा आता ही 3रा डोस झाला. त्याच्या आधी मी बायो समृद्धी पहिल्यांदा सोडलं, पुन्हा सृष्टी, आणि आता सोडलं स्पेशल. म्हणजे टप्प्याटप्प्यानं जशी ऊसाची स्टेज येईल त्या स्टेजनुसार तुम्ही सोडत घ्या. 3 महिन्यापासून ही ऊस किती दिवसाचा, वय किती आता साधारण लागवडीपासून आतापर्यंत? 4 महिने. 4 महिन्यात तुम्ही ऊस काय केलेला आहे? बांधलेला आहे आता. म्हणजे एक 4 बांधून आता म्हणजे 4 महिन्यातच बांधला. 4 महिन्यात बांधला ना आपण ऊस. म्हणजे तुमचे 3 डोस झाला आतापर्यंत. आता 5 महिने झाले, महिन्यापूर्वी बांधलेला. हा, म्हणजे ह्याचा आतापर्यंत ऑगस्ट लागण आहे. बरं, तुम्हाला फुटव्याची संख्या असेल किंवा आता 265 ऊस आहे ही जात आहे. आता सरसकट महाराष्ट्राचे शेतकरी ते 265 या ऊसाच्या जातीकडे वळलेले आहेत किंवा अनेक जे वेगवेगळ्या जाती आहेत ते करते ते. पण 265 ह्या जातीचं एक निगेटिव्हिटी आहे, म्हणजे एक वीक पॉईंट आहे की जी मगाशी तुम्ही आम्हाला बोलत असताना म्हणला की
खालनं जी कोंब निघायला लागलेली ते ही राहतच नाही हे सत्य सत्य आहे. म्हणजे ही तुमचा एकटाच नाही तर अखंड संबंध जे महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत 265 ऊस लागवण करणार आहे 4 नाही तर 5 ऊस एका बेटाडाला राहतात शेवटपर्यंत राहतात. पण फुटवलंही निघतात त्याला पण भरपूर राहतात. पण आता ही जसं आहे आता तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता मला काय वाटते आता ह्यात कोंब जळायची प्रक्रिया म्हणजे पूर्णपणे बंद झालेली आहे. मला कुठं ह्यात तुम्हाला कोंब जळलेला कोंब दिसणार नाही. बरं. मग आता ह्याची आणखीन वाढ आणखीन आहे. बरोबर आहे. पुढं अजून पुढं बघूया. बघूया. बरोबर. पण आताच्या स्टेजला कारण कसं आहे जे 4 महिने 5 महिने जर ऊस 265 कांडीला घातला की फुटवं बारीक निघायला लागलं ती जळायला चालू करते. पण आता आपल्याला बघायला गेलं तर तसं कुठेही परिस्थिती दिसत नाही. आपण आता तुम्ही म्हणला की आता पुढं अजून वेळ आहे आपल्याला. आपण ह्याच्यानंतर पुढचा 1-2 महिन्यांना 3 महिन्यांना व्हिडिओ काढूया. नक्की काढू. म्हणजे आपल्याला पण कळेल की रामरोडेक किती पद्धतीने किती प्रॉपर काम करताय किंवा रामरोडेकच्या औषधांचा प्रोडक्टचा रिझल्ट कशा प्रकारे म्हणजे ही जी तुमचं म्हणजे एक भावना आहे की बाबा आम्ही रामरोडेक आम्ही वापरतोय आम्हाला रिझल्ट चांगला आहे पण उत्पन्न तर आपलं वाढलं पाहिजे. तुम्हाला आता काय वाटतं की हे आताच्या स्टेजनुसार बघून की तुमच्या उत्पन्नात वाढ होईल का काय होईल? नाही वाढ 100% वाढ होणार. 100% होणार. 100% वाढ. तुमच्याकडे 4 वर्षाचा रामरोडेच्या उत्पादनाचा अभ्यास तर आहे अनुभव आहे पण आता ऊसाच्या पिकाला सुद्धा तुम्ही वापरलंय म्हणजे तुम्हाला 100% उत्पन्नात वाढ होणार आहे. 100%. तर आता बघू शकतो शेतकरी मित्रांनो आपण इथं की कशा प्रकारचं इथं एक कडेचं बॅटर आहे. आता आत आपल्याला शिरता येत नाही पण आपण जर बघितलं तर साधारणतः फुटवं बघा किती येतं. आता ही ऊस काढीला लागला ऊस आहे आपला. एकच बेटाड आपण जर पकडलं इथं 2 बेटाड आहेत 1 आणि 2 असे 2 बेटाड आहेत. ऊसाची फुटव्याची संख्या मोजू 1 2 3 4 5 6 7 पलीकडे 8 9 10 मोठे आहेत लहान मोठे मिळून भरपूर आहेत आणखी भरपूर म्हणजे आता ती सोडल्यावर परत निघायला लागली निघायला लागलं. आणि हा स्ट्रोक नाहीत. स्ट्रोक ना म्हणजे ह्याची जर आपण ह्या बारक्या जरी फुटव्याची जाडी बघितली तर ती सशक्त आहे पूर्ण सशक्त आहे. म्हणजे ह्याच्या बरोबर हे जी वाढ आता सध्या चालू आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण ह्याच ठिकाणी आणखी 2 महिन्यानंतर व्हिडिओ काढूया आणि जे ही काय 10-11 फुटवा येतं ही 10-11 फुटवा शेवटपर्यंत आपल्या शेतकऱ्याच्या पदरात ह्याचं उत्पन्न पाडायचं आहे. हे आपण 100% इथं खरं करून दाखवूया. कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा आमच्या 265 ऊसामध्ये फुटवं भरपूर निघतं पण ती शेवटपर्यंत टिकत नाही तर ते आपल्याला टिकवून दावायचं आहे. आता ऊस लागला कांडीला तर ह्याचे 2 महिन्यानंतर ह्याची वाढ किती होतीये ह्याची कांड्यात किती कांड्याची वाढ होती 2 महिन्यानंतर कांडीतलं अंतर ह्याची जाडी ह्या सगळ्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करूया आणि बघूया. आणि शेतकरी मित्रांनो इथं बघायला गेलं तर बघा झाड हे आपल्या ऊसाचं पान ह्याची रुंदी ह्याची कॅनोपी ह्याची काळोखी म्हणजे जे रामरोडेक बोलतं ते करून सुद्धा दाखवतं. म्हणजे बघितलं तर अक्षरशः पान आहे ते अक्षरशः 3 बोटं बसू पुढं आणखी जागा शिल्लक राहते. म्हणजे ह्याला कुठल्याही प्रकारची फवारणी सुद्धा आपण केलेली नाही. फक्त आपण ड्रिप ऍप्लिकेशन चालू आहे फक्त ड्रिप वॉटर चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो ह्याच्यात आणखी काय बदल होतंय ऊसामध्ये जर आपल्याला खरंच क्रांती घडवायची असेल तर 100% रामरोडेक ही त्याच्यावरती प्रॉपर काम करणार आणि येणाऱ्या काळात शेतकरी मित्रांचं ऊसाचं उत्पन्न हे 100% वाढवल्याशिवाय राहणार नाही. तर शेतकरी मित्रांनो आपण येणाऱ्या पुढच्या 2 महिन्यानंतर याच ठिकाणी उभं राहून याच ठिकाणी याच ऊसाच्या प्लॉटमध्ये पुढचा व्हिडिओ काढूया. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.